या महापालिका निवडणुकीत महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या ताकदीचा उदय झाल्याचं दिसतंय। आजपर्यंत ज्या MIM वर भाजपची ठबी टीम आरोप केला जात होता, त्या MIM ने आपला स्वतंत्र ठसा उमटवत जवळपास 125 नगरसेवक निवडून आणले आहे। MIM ची ही धडक अनेक पक्षांची आणि खास करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची झोप उडवणारी आहे। या दोन्ही पक्षांनी अल्पसंख्याक समाजाला आजवर केवळ एक मतपेढी म्हणून वापरली। या समाजाच्या विकासाचा कधी प्रयत्न केला नाही असा आरोप करत खासदार ओवैसी यांनी मुस्लिम समाजाला आपल्या नेतृत्वाखाली एक ताकद म्हणून एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना बऱ्यापैकी यश मिळाल्याचं दिसतंय। ओवैसींच्या या धडाक्यामुळे वर्षानुवर्षे मुस्लिम मतांच्या जोरावर सत्तेची ऊब घेणाऱ्या तथाकथित सेक्युलर पक्षांच्या अहंकाराला मोठा धक्का बसलाय। छत्रपती संभाजीनगर पासून ते नांदेडच्या मातीपर्यंत उमटलेले हे निकालांचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणाला एका वेगळ्या वळणावर घेऊन जाणारे आहे। ज्या मतदारांना केवळ निवडणुकीपुरते वापरले गेले, ज्यांच्या वस्त्यांमध्ये विकासाचा किरणच पोहोचू दिला नाही, त्याच मतदारांनी आता गुलामगिरी झुगारून स्वतःचा स्वाभिमानी पर्याय निवडलाय। जो मतदार पूर्वी मजबुरी म्हणून हात किंवा घड्याळाला साथ द्यायचा, तोच मतदार आता मजबुरीने पतंगाच्या दोरीला सावरत आहे। MIM ने आपला प्रभाव कायम टिकवून ठेवला तर आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला अर्थात तोपर्यंत ती टिकली तर मोठे आव्हान ठरणार आहे। प्रस्थापित पक्षांनी जर अजूनही स्वतःच्या रणनीतीत बदल केला नाही आणि मतदारांना गृहीत धरण्याची चूक सोडली नाही तर महाराष्ट्राच्या आकाशात पतंग अधिकच उंच भरारी घेईल आणि या भरारीमुळे काही पक्षांना आपल्या अस्तित्वासाठी झगडावे लागेल। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।